आज काय स्पेशल? तर आईच्या हातचे थालीपीठं. हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. आता मी आली माहेरी आणि माहेरपण म्हणजे आयतं मिळालेले वेगळे-वेगळे आईच्या हातचे पदार्थ. बरोबर की नाही? तुम्ही तुमचं माहेरपण कसं एन्जॉय करता मला नक्की कमेंट करून सांगा. तर आई आज बनवत होती थालीपीठं. मग म्हटलं तिची रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करावी. थालीपीठासाठी इथं सगळी पिठं तिनं समप्रमाणात घेतले. त्यामध्ये नाचणीचं, ज्वारीचं, बेसनचं आणि गव्हाचं पीठ आहे. सोबतच आहे चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, खिसलेली काकडी, लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि पांढरे तीळ. आणि त्याच सोबत सुक्या मसाल्यांमध्ये हिंग, हळद, ओवा आणि मीठ आहे. बाकी कुठलेही मसाले याच्यामध्ये तिने घातलेले नाहीयेत. आता हे जे सगळे सुके पदार्थ आहेत किंवा जी पिठं आहेत ती आधी आपल्याला सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. आता इथं तिनं ही 4 पीठ ॲड केलेत. तुमच्याकडं अजून एक्स्ट्रा कुठलं पीठ असेल ते देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मग त्याच्यामध्ये आपले कोरडे मसाले ॲड केलेत आणि मग ॲड करायचे त्याच्यामध्ये तीळ, कोथिंबीर, किसलेली काकडी आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला हे सगळं पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचंय. आता मला आणि माझ्या भावाला थालीपीठं लहानपणापासूनच खरंच खूप आवडतात. मग आमच्या आईची ही निंजा टेक्निक असायची, ज्या भाज्या आम्ही खात नाही ती त्या या थालीपीठामध्ये मिक्स करायची आणि आम्हाला त्याची थालीपीठं खाऊ घालायची. आम्हाला कळायचं देखील नाही, की आम्ही कुठली भाजी खाल्ली होती आणि तिचंही समाधान व्हायचं, की पोरांनी भाज्या खाल्ल्या बाबा. आणि इथं हे पीठ मळून झालंय. किती घट्ट आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आला टेस्टिंगचा टाईम. हे माझं सगळ्यात फेव्हरेट काम आहे. प्रत्येक वेळेला पीठ मळून झालं, की टेस्टिंगचं काम माझ्याकडे असतं. आता थालीपीठं म्हटल्यावर ताक आलं, सो मी इथं ताक बनवत होते. थालीपीठासोबत ताजं ताक खूप भारी लागतं. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. त्यानंतर इथं आईनं थालीपीठ बनवायला घेतलं होतं. त्यासाठी कॉटनच्या एका कापडावरती आधी कापड ओलं करून घेतलं आणि त्याच्यावरती हे थालीपीठ थापत होती. थालीपीठ थापणं देखील खरंच एक कला आहे बरं का. कोणालाही सहजासहजी जमत नाही. मी पण जेव्हा सुरुवातीला शिकत होते तेव्हा माझ्याकडून तर इतकं चुकायचं. तुम्हाला पण थालीपीठ थापायला अवघड जात असेल तर एक ट्रिक सांगू, गव्हाचं पीठ थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे आपल्याला हे लाटून सुद्धा बनवता येतं. इथं आईचं थालीपीठ बनवून झाले आणि हे गेलं गरमागरम थालीपीठ तव्यावरती. आता मस्त हे दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचंय आपल्याला. आता व्हिडिओत जरी मी याला थालीपीठ म्हणत असेल तरी आमच्याकडे याला सगळे धपाटे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. शेवटी आपली मराठी भाषा, पदार्थ एक, नाव अनेक. आता इथं हे थालीपीठ एका बाजूनं छान शेकून झालंय. त्याला आता दुसऱ्या बाजूनं देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि इथं आपलं पहिलं थालीपीठ रेडी झालंय. तर या तुम्ही सगळे खायला. शेवटी कितीही महागड्या हॉटेलमध्ये खात असलो किंवा स्वतःला कितीही छान छान पदार्थ बनवता येत असले तरी पण आईच्या हातचं ते आईच्या हातचं. जगाच्या पाठीवरचा कोणताही 5 स्टारचा पदार्थ ही चव अजिबात बीट करू शकत नाही. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.